आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. तर बघूया कशी होते आज. भेंडी चिरून घेतली, कांदा बारीक कापून घेतला, एक छोटा टमॅटो, मिरची, लसूण. आता तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे सर्व एक एक करून साहित्य. आता मी लसूण टाकत आहे. लसूण, जिरे, मोहरी हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेते. त्यामध्ये मी मिरची ॲड केली हिरवी. कांदा टाकून घेतलेला आहे. तो असा छान फ्राय करायचा कांदा. आता हा कांदा मस्त एकजीव झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही भेंडी टाकूया, नंतर टमॅटो टाकूया, भाजी पूर्ण होत आल्यावर कोथिंबीर टाकूया. भेंडी थोडीफार परतून झाली. आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे टमॅटो, हळद, मीठ चवीप्रमाणे मी टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया एक 5 ते 6 मिनिटासाठी सीवर. तो भेंडी मऊ होईपर्यंत मी शेंगदाण्याचा ताजा फ्रेश कूट करून घेते. आता आपण हे झाकण काढून घेऊया. तर भेंडी आपली चांगली फ्राय झालेली आहे. त्याच्यामध्ये मी अंबारीचा मसाला, थोडी मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट पण रेडी आहे. मी ॲड केला शेंगदाण्याचा कूट आणि वरतून कोथिंबीर. आता हे एकजीव करून घ्यायचं, हलवायचं. एक ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, फक्त 2 मिनिटासाठी. सुंदर भेंडीची भाजी तयार आहे. भेंडी चिकट होऊ नये म्हणून मी टमॅटो वापरला. टमॅटो नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा यूज करू शकता, मग भेंडी चिकट होणार नाही आहे.